तर मी निघालोय माझ्या नेक्स्ट ड्रीम राईडला, स्पिती व्हॅलीला. कधी रुको 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 रुको. आता वेळ झाली आहे 12:30 आणि मला पोचायचं आहे बॉम्बे सेंट्रलला. माझी ट्रेन आहे 5 वाजता. पण मला बाईक पार्सल करायची म्हणून 4 तास आधी त्यांनी बोलवलं. आणि हा हॉर्न यार, हा हॉर्न तर फेवरेट झालाय ना. खूप मजा येते मला हॉर्न वाजवायला. विनाकारणचा पण वाजवतो मी कधी कधी. तर निलेश मला माझ्या मागून ये. पूर्ण आतमध्ये कपडा घालून पेट्रोल काढून पुरा निकालना पडता येत ना यार. वर्किंग लिखोगे भाई पूरा घंटे 24 घंटे चल रहे हैं ड्यूटी. ओपन इट. बॅग पण दिले सोलेसवाल्यांनी. हे बघ, ह्याला सगळीकडे पॅड्स आहेत आणि गुडघ्याला पण. रायडिंग जीन्स आहे ग. म्हणजे लागलं पडलं काय झालं तरी तुला इम्पॅक्ट मध्ये काही लागणार नाही. म्हणजे फर्स्ट इम्पॅक्ट असतो ना आपला, त्या गोष्टीकडे तिकडे पॅडिंग्स असतं. आता कर माझं सगळ्यांना दाखव मला केवढी हे होते. पण आता एकच आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे तारीख 3 जुलै, गुरुवार 2025 आणि मी निघालो आहे माझ्या नेक्स्ट राईडसाठी हिमाचल प्रदेशला. आणि ही राईड होणार आहे स्पिती व्हॅलीची. तर बघू शकता रायडिंग जीन्स हिची, काम चालू आहे ऑफिसचं. ची रायडिंग जीन्स, माझं हेल्मेट, टँक बॅग, निकिताचं जॅकेट, शॉर्ट्स आहे. ही एक बॅग आहे. ही पूर्ण घडी होते छोटीशी. याच्यातमध्ये बरंचसं सामान आहे. ह्या 3 पॉड बॅग आहेत वायटेराच्या, हे बघा. त्यानंतर ह्या 2 क्रॅश बॅगच्या बॅग आहेत. आणि हे सगळं पिशवीतलं सामान माझ्या टॉप बॉक्समध्ये जाणार आहे. आणि निकिताचं हेल्मेट बाहेर आहे. आणि हे आहे माझं जॅकेट आणि माझी रायडिंग पॅन्ट, हे त्या काळ्या पिशवीमध्ये जाईल. तर हा व्लॉग होणार आहे, मी आज इथून निघतोय. तुम्ही मला बघू शकता मी रायडिंग गिअर्समध्ये नाही आहे. तर मी चाललोय ट्रेनने. आम्ही दोघं पण ट्रेनने जाणार आहे जनशताब्दीने दिल्लीपर्यंत. गाडी पण आपली ट्रेनमधून टाकायची आपल्याला, दिल्लीला उतरवून घ्यायची आणि उद्यापासून दिल्लीपासून आपली राईड सुरू होणार आहे. तर बघू उद्या पोचल्यावर किती वेळ लागतोय तिकडे, त्या हिशोबाने सगळं पुढचं ठरेल. आता वेळ झाली आहे 12:30 आणि मला पोचायचं आहे बॉम्बे सेंट्रलला. माझी ट्रेन आहे 5 वाजता. पण मला बाईक पार्सल करायची म्हणून 4 तास आधी त्यांनी बोलवलंय. तर हे टॉप बॉक्सचं सामान आहे. आणि ह्या 2 क्रॅश बारच्या बॅग्स आहेत ज्या इथे लागणार बाईकवर. आणि बाईक आपली चकाचक परवाच धुवून आणून ठेवलेली. चला सगळं दोन्ही सामान लोड करतो, कारण हे दोन्ही सामान बाईक बरोबर जाणार पार्सल पॅकेजमध्ये. चाक फिरव. विंडस्क्रीन काढली आहे गाडीची. तर गाडीचा लुक बघा कसा झालाय. विंडस्क्रीन निकिता घेऊन येईल मागून बॅगमध्ये टाकून. क्रॅश बारच्या बॅग टाकल्यात आणि टॉप बॉक्स एवढ्या गाडीबरोबर जाईल. घामाघूम झालो सगळं काढेपर्यंत आणि क्रॅश बारची बॅग लावेपर्यंत. आता मी निघतोय माझ्या घरापासून जायला बॉम्बे सेंट्रलला. चला. या लवकर. गणपती बाप्पा मोरया. बाय. तर मी निघालोय माझ्या नेक्स्ट ड्रीम राईडला, स्पिती व्हॅलीला. कधीपासून प्लॅनिंग चालू आहे, खूप टाइम झाला या गोष्टीसाठी मी प्लॅनिंग करतोय. आणि हा हॉर्न यार, हा हॉर्न तर फेवरेट झालाय ना.
खूप मजा येते मला हॉर्न वाजवायला. विनाकारणता पण वाजवतो मी कधी कधी. आता मी बॉम्बे सेंट्रलला मला हेल्प करायला त्या दुकानातून एका मुलाला बोलवलं, निलेश, तो मला लालबागला भेटेल. तर तो असा मागच्या रस्त्याने डायरेक्ट येईल, त्याला बोलू लालबागला भेट, मग तिथून आपण पुढे जाऊ. तो पण निघाला आहे दुकानातून, आता मी पण निघालो आहे. त्याची हेल्प लागेल मला, कारण गाडी पॅक करायची आहे, पुन्हा ट्रेनमध्ये चढवायची आहे, तर आपल्या बाजूने पण कोणतरी असू दे असं मला वाटलं, म्हणून मी त्याला बोलवलं आहे. आता पटापट पोचायचा प्रयत्न करतो. आय एम ऑलरेडी लेट. 1:20 इथेच झालेत. मला 1 वाजता बॉम्बे सेंट्रलला पोचायचं होतं. ते मी जवळजवळ पाऊण तास उशीर आहे. ठीक आहे, देवाकडे प्रार्थना करतो ही राईड माझी खूप व्यवस्थित होऊ देत. माझ्या पाठीशी उभी राहा. कुठला देवी माते की जय. सुखरूप जाऊ देत आणि सुखरूप परत येऊ देत. ही राईड कंप्लीट करून कुठेच कुठलाही अडथळा नको येऊ देत देवा. समोरची विंडस्क्रीन काढली आहे तर एवढं विंड बफेटिंग होतं आहे आता कळतंय मला, कारण कायम लागलेली असते तिथं, त्यामुळे किती विंडपासून आपण प्रोटेक्ट होतं हे तेव्हा कळत नाही, पण आता जेव्हा काढली आहे तेव्हा रिअलाईज होतं आहे एकदम हवा लागते. मी थोडा कन्फ्यूज होतो. मी विचार करत होतो मी काढूनच ठेवतो, कारण ट्रेनमधून पाठवायचे मॉडेल वगैरे, तर घेऊन जाऊ नको जाऊ, थोडा कन्फ्यूज होतो त्या गोष्टीसाठी. कारण स्पीड ती पण पूर्ण ऑफ रोडच आहे, पण विचार केला नको असं असू दे म्हणून, कारण दिल्लीवरून राईड करायची आहे तर त्याची गरज लागेल. एवढं ऊन निघालं आहे, चटके बसत आहे जवळजवळ, असं ऊन निघालं आहे. आणि मी मगाशी फायनल जेव्हा मी उतरत होतो खाली पॅकिंग करून, तेव्हा एवढा जोराचा पाऊस आलेला, तेव्हा माझा थोडा मूड ऑफ झालेला. बोललो आता पुन्हा सगळे रेनकोट घाला आणि जावा, तो रेनकोट ओला होणार, मग तिथे जाऊन पुन्हा तो रेनकोट ओला कॅरी करायला पाहिजे. तसे किती साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये चालू असतात लगेच. आणि राईडला निघायचं म्हणजे बापरे. काल रात्री पण मला झोपायला 4 वाजले. सकाळी 4 वाजता झोपलो मी आणि निकिता दोघे. जो कोणी रायडर असेल त्यालाच माहिती असेल किती मगजमारी असते. खूप गोष्टींकडे, बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं राईडला निघायच्या आधी. गाडीतून निघताना तेवढं काय वाटत नाही, पण बाईकवर जायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडे असाव्या असं वाटतं. गाडीमध्ये थोडं सेफ वाटतं ना, काही झालं तरी आपण गाडी बंद करून एका साईडला लावून झोपू तरी शकतो आतमध्ये, कसली भीती नाही आहे. बाईकवर तसं नाही करता येणार. तर निलेश मला, हां माझ्या मागून ये. निलेश लालबागला भेटणार होता तर वाटेतच भेटला, बरं झालं. आणि पोचले मुंबई सेंट्रल स्टेशनला. निलेश पण आला. हे स्टेशन आलोय मगाशीच बॉम्बे सेंट्रलला. सगळं डॉक्युमेंटेशन चालू आहे. बघूया किती वेळ लागतोय. हा आहे तो मनुष्य ऑरेंज टी शर्ट मध्ये जो आपल्याला हेल्प करतोय सगळं करण्यासाठी. चलो. पुन्हा आतमध्ये कपडा घालून पेट्रोल काढतोय. पुरा निकालना पडता येत ना तिकडे. मग आता ह्याने घ्यायचं असं, हे लोक काढून ठेवतात ना तसे तिकडे पण आहेत ना, मग ते ब्लॅक मध्ये विकणार. हे टाकून दे तुझ्या गाडीत. तरी रिझर्वला लागलेली असताना पण 3.5 लिटर पेट्रोल निघालं आपल्या गाडीत. हे बघा, हे असं कपडा घालून ती पेट्रोल वाया गेले पिळून पिळून. पूर्ण टँक दिसते आतमध्ये. हे बघा, पूर्ण क्लीन केली आहे त्याने कपडा घालून. आणि हा टॉफिक आहे, टॉफिक भाई. हा इथे असतो बॉम्बे सेंटर. कोणाला यायचं असेल गाडीसाठी पार्सल करून न्यायची असेल ट्रेन मधून तर ह्याला कॉन्टॅक्ट करा. आणि माझं सगळं पेपर वर्क पण केलं. आता पेट्रोल काढायला पण तोच मदत करतोय. आतमध्ये त्याची ओळख पण आहे, सगळे ओळखतात. आणि आता गाडी आम्ही घेऊन चाललोय आतमध्ये. इन्चार्ज असतो एक, त्याला दाखवायला आम्ही पेट्रोल पूर्ण खाली केलंय. ते सगळं येऊन तो चेक करणार. आणि ही ती जागा आहे, चीफ पार्सल सुपरवायझर, मुख्य पार्सल पर्यवेक्षक. सुपरवायझरचं मराठी म्हणजे मराठी शब्द पर्यवेक्षक. अचानक मी BMW वरून ॲक्टिवावर आलोय. मी चाललोय गेली बबल रॅप घ्यायला. तो मला त्या दिवशी आलेलो तेव्हा बोललेला की बबल रॅप वगैरे सगळं असतं, मैं सब करके दूंगा आणि ये करके दूंगा. आता बोलतो मेरे पास नहीं है, मेरे पास सिर्फ गोनी है, गोनी से बांध के दे दूंगा.
नुसती गोणी लावून कसं चालेल, स्क्रॅचेस येतील त्याने. इथे बाहेरच सिग्नलला बॉम्बे सेंट्रलचा तो बोलला तिकडे एक स्टेशनरीवाला आहे, त्याच्याकडे आपल्याला बबल रॅप मिळेल, तर जाऊन बघूया. हे ते दुकान आहे मयूर. एवढा मोठा रोल आहे हा बबल रॅपचा, कसं घेऊन जाणार. अँड वी आर बॅक टू द पॅकिंग सुरू झाली आहे. हे बबल रॅप आणलंय, हे पण एकदम पातळ आहे. इथून आणलं जरा खेचलं तरी फाटेल असं आहे. पॅकिंग करून घेऊया. तो इन्स्पेक्टर जो होता त्याने पेट्रोल चेक केलं, तो टॉर्च लावून आतमध्ये असं बघत होतो. त्याला असं नुसतं जरा पण ओलं पण नको होतं, असं ते ओलं पण नाही दिसलं पाहिजे एवढं त्याने क्लीन करून घ्यायला लावलं पेट्रोल. बघता बघता गाडी पूर्ण रॅप झाली आहे बबल रॅपने. कशी पॅकिंग केली आहे, आधी बबल रॅप लावलं, त्यावर त्याने पुठ्ठे लावले, बांधले ते रशीने पुठ्ठे व्यवस्थित, आणि आता त्याच्यावर गोणी बांधणार. मग ते हे पुठ्ठे हलणार नाही जागेवरून. उद्या तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही कशी पॅकिंग झाली आहे आणि कितपत राहिली आहे ते. अँड फायनल टच, हँडल बारला थोडंसं रॅप. गाडीची पॅकिंग पूर्ण झाली आहे आणि घड्याळात वाजले 4:17. हा, गाडी इथे आणून लावली आहे पुन्हा. त्याची पार्सल सुपरवायझरच्या इथे, आणि इथे आता रिसीट बनणार. रिसीट बनवून घेऊया, फॉर्म देऊ. हा एक स्टिकर लावलाय ह्या लोकांनी. 4:52 5:10ची ट्रेन सुटणार आहे. तर 20 मिनिटात बाकी. आता काय करतायत कळत नाही. फर्स्ट टाइम आपली बाईक ट्रेन मधून जाणार आहे दिल्लीला. रुको 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 रुको. हैंडल पकड़, हैंडल इधर पकड़ो, इधर. हाँ, तो फायनली गाडी आपली झाली आहे आतमध्ये. पार्सल बघूया, व्यवस्थित पोचायला पाहिजे. देवाला प्रार्थना करूया व्यवस्थित जाऊ दे गाडी, बाकी काय नाही. हा आहे A4 डब्बा आपला. चलो बाय. आई बापांशिवाय पूर्ण हेल्पलेस होते. गुड मॉर्निंग गाइस. किती आहे यार बाकी ये लोग भाई पूरा घंटे से जल्दी करने कर रहे हैं, और ये कैसे लिखोगे? सगळं सामान चाललंय हातगाडीवरून. बाईकचं सगळं प्रोसिजर झाली आहे. बाईक आपल्याला ताब्यात मिळाली आहे. फक्त अनपॅकिंग करायचे, गेट पास देऊन ते आपल्याला हातात देतील. बाकी सगळं पेपरवर्क डन. तो फायनली गाडी आपल्या हातात आली आहे. पेट्रोल पण घेऊन आलो आहे ब्लॅकमध्ये. पेट्रोल पण भरून झालं आहे. गाडी ओके तर आहे अजूनपर्यंत मी जेवढी चेक केली. आता थोडं चालवीन तेव्हा कळेल जर काय असेल तर. पण देवाच्या कृपेने व्यवस्थित गाडी आलेली आहे.
आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर काय काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल, तर काही आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आणि ही स्पीटीची सिरीज बघायला विसरू नका. ह्याच्या पुढे अजून भरपूर व्हिडिओज येणार आहेत. त्याला भेटू. बाय बाय बाय. आर यू रेडी? चला मी दोघे पण रेडी आहे आता निघायला चंदीगडकडे. चला जाऊया चंदीगडला आणि मग उद्या आपण त्याचा पुढचा प्रवास करणार आहे. तर आजचा व्लॉग तुम्ही इथून चंदीगड पर्यंतचा होणार आहे तो नक्की